वेलकम बॅक टू मृणाल रेसिपीज। आज आपण बनवणार आहोत क्रिस्पी बटाटे भजी। त्यासाठी सगळ्यात आधी मी इथे एकच बटाटा घेतला होता, त्याला स्लाइस करून घेतले होते। जसं आपण भजी बनवताना करतो सेम तसे स्लाइस करून घेतले होते। त्यामध्ये सगळ्यात आधी घाटी मसाला ॲड केला, त्यानंतर हळद ॲड केली होती आणि थोडंसंच मीठ ॲड करायचं आहे, कारण घाटी मसाला त्यामध्ये सुद्धा मीठ बनवताना मीठ ॲड केलेलं असतं, त्यामुळे इथे आपण जास्त मीठ नाही टाकणार। आणि नंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। मी याच्यामध्ये थोडंसुद्धा पाणी यूज केलं नव्हतं, पण जर तुम्हाला थोडंसं पाणी हवं असेल की थोडं व्यवस्थित लागलं पाहिजे तर तुम्ही ॲड करू शकता। असंसुद्धा ते व्यवस्थित मिक्स होतं, पण तरी पण तुम्हाला जर पाणी ॲड करायचं आहे तर थोडंसं पाणी तुम्ही ॲड करू शकता, जास्त नाही। नंतर 1.5 वाटी मी इथे बेसनचं पीठ 1.5 वाटी मी इथे टाकलं होतं। त्यानंतर ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ आणि हळद ॲड करायची आहे। हळद आपण यासाठी ॲड करतो आहे चांगला कलर येण्यासाठी, सोडा वगैरे काहीच ॲड करणार नाही आहोत। त्यानंतर थोडं थोडं करून आपण पाणी ॲड करणार आहे आणि मिक्स करत राहायचं आहे। ह्याच्यामध्ये पिठाच्या गाठी तयार नाही झाल्या पाहिजेत, सो मिक्स करत करत पाणी ॲड करायचं आहे, थोडं 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 करून। आणि आपल्याला बॅटरची कन्सिस्टन्सी जास्त पातळ पण नाही आणि जास्त थिक पण ठेवायची नाही आहे, मीडियम ठेवायची आहे। तुम्ही बघू शकता इथे मी कसं ठेवलेलं तसंच। त्यानंतर एका साईडला लगेच पॅन गरम करायला ठेवलं होतं, त्यामध्ये तेल टाकलं आणि तेल गरम करायला ठेवलं। तेल चांगलं तापून द्यायचं आहे। तेल चांगलं हीट झाल्यानंतर आपण आपले एक एक जे भजी आहेत ते आपण फ्राय करायला टाकणार आहे। हे भजी फ्राय व्हायला जास्त वेळ लागत नाही, 2 ते 3 मिनटात व्यवस्थित फ्राय होऊन जातात। गोल्डन होईपर्यंत आपले भजी जे आहेत ते फ्राय करून घ्यायचे आहेत। वरून क्रिस्पी आतून मसालेदार अशी टेस्ट लागते या भजींची। तर इथे सगळे जे भजी होते ना, जे मी स्लाइसेस कट केलेले ते ह्याच्यामध्ये टाकले आहेत आपल्या बॅटरमध्ये। आणि जे आपण स्लाइसला मसाले लावून ठेवले होते त्याला मॅरिनेटसाठी 15 मिनटं तुम्ही ठेवू शकता, मसाला व्यवस्थित लागतो टेस्टला। तर आता ऑलमोस्ट आपले भजी रेडी झालेले आहे। मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि तुम्हाला नेक्स्ट रेसिपी बघायला कोणती आवडेल। तुम्ही बघू शकता आपल्या भजींना व्यवस्थित असं गोल्डन कलर आलेला आहे आणि भजी व्यवस्थित छान रेडीसुद्धा झालेले आहेत। सो कमी इन्ग्रेडियंट्समध्ये पटकन बनणारी अशी क्रिस्पी बटाटे भजीची रेसिपी तुम्हीसुद्धा नक्की एकदा ट्राय करा, तुम्हालासुद्धा आवडेल। इन्स्टंट आहे आणि काही जास्त फरक लागत नाही आपल्या नॉर्मल भजी आणि या भज्यांमध्ये। सो नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा कशी वाटली। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग।